नमस्कार. संजय नाईक आपल्या सगळ्यांना जय महाराष्ट्र. आज विशेष करून महाराष्ट्र नौमान वाहतूक सेनेच्या मुंबईसह वाशी, पनवेल, विरार, नवी मुंबई येथील महाराष्ट्र नौमान वाहतूक सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधायसाठी म्हणून मी आता आपल्या समोर आलेलो आहे. आपल्याला माहिती असेल की एक साधारण 10 दिवसापूर्वी आपल्या वाहतूक सेनेच्या कार्यालयामधून आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना परिवहन कार्यालयावरती माननीय संदीप देशपांडे सन्माननीय नेते आणि मुंबई शहर अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आपण परिवहन खात्याच्या कटुनीतीच्या संगनमताने जे महाराष्ट्र केंद्र सरकारने सगळ्या वाहनांना जे बंधनकारक केलेलं आहे, ज्याला आपण स्पीड गव्हर्नर म्हटलं जातं, त्या स्पीड गव्हर्नरच्या माध्यमातून आज कशा पद्धतीने महाराष्ट्रातल्या प्रत्येक गाडीला लावणाऱ्या त्या SLDच्या माध्यमातून एक परप्रांतीय असणारा ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर हा कशा पद्धतीने लाखो रुपये जमा करतोय, ह्या संदर्भात आपण त्या ठिकाणी शिष्टमंडळाला गेलो होतो. दुर्दैवाने ज्यांना कळलं, ज्यांना येण्याची इच्छा होती, त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहिले. परंतु मला आपल्याला सगळ्यांना कळकळीची विनंती करायची की माननीय राजसाहेबांनी आपल्याला वाहतूक या विषयाच्या पूर्णची जबाबदारी दिली असताना वाहतूक या क्षेत्रामध्ये आपल्या महाराष्ट्रातील लोकांना फसवून ज्या पद्धतीने त्यांच्याकडनं लूट केली जाते, ज्या पद्धतीने कदाचित चुकीचे SLD लावून जर गाडीमध्ये काही अपघात झाला तर त्यात महाराष्ट्रातली माणसं त्या ठिकाणी दगावण्याचा संबंध त्या ठिकाणी येतो असताना आपण त्या बैठकीला तिथे कोणी अधिक उपस्थित नव्हता. म्हणून माझी विनंती आहे की मी आज आपल्यासमोर काही त्या संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत, ज्या आपल्याला सगळ्यांना कळवायचे आहेत, त्यासाठी मी आपल्यासाठी इथे उभा आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्या वाहतूक सेनेच्या माध्यमातून सन्माननीय पोपटदानकर, आरिफ शेख, अनिल जोळेकर यांनी ह्या संपूर्ण SLD प्रकरणाचा अभ्यास करून त्याचा पूर्ण मागोवा घेतला. एक साधारण 2024 पासून या गोष्टीची सुरुवात आपल्या 3 सरचिटणीस लोकांनी सुरू केली. आपण दिलेल्या त्या सर्व प्रकरणाची व्हिजिलन्स सुद्धा चौकशी या खात्याकडनं केली गेली. परंतु दुर्दैवाने व्हिजिलन्सकडनं सुद्धा आपल्याला अपेक्षित न असणारं उत्तर देऊन स्वतःचे संबंध त्याच्यातून बाजूला केले गेले. त्याचं तर एक उत्तर चांगलं असं आहे की आपण केलेली मागणी ही त्रयस्थ पक्षाशी संबंधित असल्याने माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 11 अन्वये संबंधित व्यक्तीस त्याची माहिती उघड करावी किंवा कसे ह्या संबंधी विचारणा केल्याशिवाय आपणास माहिती पुरवण्यात येत नाही. खरं म्हणजे हा जो सलामुद्दीन म्हणून हा जो बिहारी माणूस आहे, त्याने ह्या महाराष्ट्रामध्ये येऊन एक परफेक्ट एंटरप्राइजेस नावाची कंपनी खोलली. एक मोठा खेळ खेळला गेला. त्या खेळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये हे SLD लावण्याचं कॉन्ट्रॅक्ट कशा पद्धतीने घेतलं जाईल ह्याचं एक मोठं षडयंत्र तयार झालं. परंतु दुर्दैवाने या बिहारी माणसाने त्या संबंधात असणाऱ्या आपल्या महाराष्ट्रातल्या मायभूमीतल्या ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये आपला उतरधंदा सुरू करून आपल्या महाराष्ट्रातील लोकांशी प्रामाणिक राहिले, अशा 16 जणांना त्या पूर्ण प्रक्रियेमध्ये बाहेर काढून ते संपूर्ण काम या परफेक्टच्या सलामुद्दीन या माणसाने स्वतःकडे आजही तो अविरतपणे करतो. खरं म्हणजे या संदर्भात संदीप देशपांडे साहेबांची ज्याला बैठक झाली, त्या बैठकीमध्ये आम्ही त्या परिवहन खात्याच्या कार्यालयाच्या बाहेर रस्त्यावर कशा पद्धतीने एक खोटी पद्धतीने ते SLD लावला गेला होता याचं एक प्रात्यक्षिक त्या ठिकाणी दाखवलं होतं. खरं म्हणजे त्या गाडीला खरं म्हणजे कॅबलचं SLD लावायला डिव्हाइस लावायला पाहिजे होता, परंतु
त्या गाडीला इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस लावला गेलेला होता. त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना पण दाखवलं. खरं म्हणजे त्याच क्षणी परिवहन खात्याचे संबंधित सर्व अधिकारी मध्ये भीमनवार साहेब असतील, त्यांचे कळसकर साहेब असतील, ते शिंदे साहेब असतील, ह्या सगळ्यांनी खरं म्हणजे त्याच वेळेला या परफेक्ट एंटरप्राइजेसला सस्पेंड करायला पाहिजे होतं, त्याला स्थगित द्यायला पाहिजे. परंतु दुर्दैवाने ह्या सगळ्या गोष्टीमध्ये खूप मोठी पैशाची उलाढाल असल्यामुळे यांच्या मनामध्ये ते नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा जाब विचारण्यासाठी म्हणून आपल्याला सगळ्यांना पुढच्या आठवड्यातल्या येणाऱ्या 12 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आपल्याला सगळ्यांना विनंती करतो. खरं म्हणजे आज या क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी त्या डिव्हाइस उपलब्ध होतं त्या डिव्हाइस तो इको गॅस इम्पॅक्ट लिमिटेड म्हणून कंपनीचा हा कागद आहे. त्याच्या अग्रीमेंटमध्ये या डिव्हाइसची किंमत 1,000 रुपये म्हणून दाखवलेली आहे. आज तो साधारण 1,500 ते 2,000ला तो विकतोय. आणि आज हाच परफेक्टवाला आपल्या मुंबईतल्या महाराष्ट्रातल्या ज्या ज्या वाहनांना गाड्या लावल्या जातात त्यांच्याकडनं 8,000 रुपये काळ्या स्वरूपात कुठचंही जीएसटीचं बिल न देता हा माणूस घेतो आहे. हे निदर्शनास आपण परिवहन खात्याला सुद्धा आणून दिलेलं आहे. आपण त्या संदर्भात चौकशी सुद्धा मागितलेली आहे. परंतु कदाचित म्हणजे आज दुर्दैवाने मला परिवहन खात्याचे सन्माननीय मंत्री महोदय आहेत सरनाईक साहेब, हा जो कायदा आला त्या कायद्याच्या अनुसरून त्या गाड्यांना हा डिव्हाइस लागल्यानंतर त्या गाड्याचं चेकिंग करण्याचा ट्रॅक सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठेही नाहीये. मग चेकिंग केली जाते कशी, या संदर्भात सुद्धा अनुत्तरित खूप प्रश्न आहेत, त्याची उत्तरं घ्यायची. म्हणून माझी महाराष्ट्र अनुमान वाहतूक सेनेमधल्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की 12 तारखेला सप्टेंबर 12 तारखेला दुपारी 3 वाजता आपण सगळ्यांनी ताकदीने परिवहन कार्यालय फोर्ट येथे आपण उपस्थित राहा. ज्या पद्धतीने आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसांची, महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रीयन माणसांची हा कुठून तरी आलेला हा बिहारी सलामुद्दीन हा करोडो रुपयाची माया गोळा करून जर आपल्याला दाखवत असेल की तुम्ही काही माझी करू शकत नाही, काही मध्यंतरी कारवाई झाली त्याच्यामध्ये त्याने तर काही ठिकाणी बिहार से आदमी लावूंगा, 2 गली मार के चला जाऊंगा इथपर्यंत धमक्या दिलेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं आपल्याला त्या ठिकाणी ताकद दाखवावी लागेल. आणि टीव्ही मीडियांना सुद्धा माझा एक थोडासा प्रश्न आहे. खरं म्हणजे त्या दिवशी जो डेमो दाखवला गेला त्या ठिकाणी जे आम्ही आंदोलन केलं हा महाराष्ट्रातल्या लाखो लोकांशी, करोड लोकांच्या जीवाशी निगडीत होता आहे. तरी सुद्धा सगळं समजून सांगून तुमच्या सगळ्या कॅमेरावाल्यांनी, तुमच्या सगळ्या निवेदिकांनी माहिती घेऊन सुद्धा त्या गोष्टीची काही फक्त क्षणापुरती बातमी, खरं म्हणजे टीव्ही मीडियावाल्यांना मला असं वाटतं की त्यांनी सुद्धा आमच्याकडनं अपेक्षित धरावं की आम्ही कळकटॅक करावं, कोणाच्या तरी कानाखाली मारावी. परंतु कुठेतरी महाराष्ट्रातल्या जनतेच्या निगडीत असणारा खूप मोठा जो घोटाळा आहे, करोड रुपयाचा घोटाळा आहे, आज त्याचा जीएसटी बुडवला गेलेला आहे. ज्या ठिकाणी त्या डिव्हाइसची किंमत ज्या ठिकाणी 2-2.5 हजार त्या ठिकाणी बिनदिक्कतपणे विदाऊट बिल 7,000 ते 8,000 घेतलं जातं. हा मोठा घोटाळा नाही का? म्हणून माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता माननीय परिवहन कार्यालय आयुक्तांच्या त्या कार्यालयामध्ये जोपर्यंत आपल्याला निर्णय भेटणार नाही तोपर्यंत आपल्याला महाराष्ट्र अनुमान सेनेच्या पद्धती स्टाईलमध्ये आपल्याला त्यांना जाब विचारायचा आहे. मी स्वतः येतोय, आपण पण सगळ्यांनी ताकदीने या हीच विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.